काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सीलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। अभिमानी आम्ही, या देशाचे आधार, भारत मातेचा सुपुत्र, हिंदुत्व अभिमानी, युवा हिंदूंचा प्रेरणास्थान सन्माननीय नितेशजी राणे यांनी आपले जाज्वल्यपूर्ण विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचंय। भारत माता की जय भवानी। इथे उपस्थित असलेले जेने आताच आपले परखड असे विचार मांडलेत ते आमचे मार्गदर्शक सन्मान्य संग्राम बापू महाराज, हिंदुत्ववादी नेते, माझे सहकारी सन्मान्य आमचे सागर बेग, ही सभा आयोजित करणारे सर्व सकल हिंदू समाजाचे सर्वच माझे हिंदुत्ववादी सहकारी, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या ह्या सभेच्या निमित्ताने जेव्हा ही सभा आयोजित केली, तारखा जाहीर झाल्या, तेव्हापासून असंख्य लोकांचे फोन यायला सुरू झाले। जसं आमच्या महाराजांनी पण उल्लेख केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या करमाळ्यामध्ये भाईचारा आहे, सगळ्यांमध्ये चांगला सलोखा आहे आणि इथे सर्व धर्म समभाव अशी भावना असल्यामुळे तुम्हाला दिली गेलेली माहिती ही चुकीची आहे, म्हणून तुम्ही इथे येऊ नका। आमच्या काही पोलीस बांधवांचा फोन आला, त्यांचं म्हणणं आहे की सुरक्षेच्या कारणामुळे आपण नाही आलात तर बरं होईल, कोणी काही दगड मारला तर वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता हे जे काही फोन टाकणारे जे लोक आहेत, या लोकांना मी एवढंच सांगेन की भाईचारा असो, सर्व धर्म समभाव असो, या सगळ्याचा ठेका हा का फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही। भाईचारा मांडणाऱ्या लोकांना सांगेन, तुम्ही अतिशय योग्य वेळी भाईचारा हा शब्द काढता, अन्य वेळी एक जिहादीच आपसात भाई भाई असतात आणि आमच्या बुडाखाली चारा टाकतात। ही परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते, बरोबर आहे की नाही? आहे की नाही? तुमच्याशी बोलतोय
गप्पगार बसून आम्हाला तिघांना ऐकून परत घरी झोपायचं नाही, बोलायला लागेल. आम्ही तुमच्याशी बोलायला आलोय. आम्हाला काय कोणी चेक दिला नाहीये. जाऊन जरा चेक दिलाय तिथे जरा 4 भाषणं करा आणि आपल्या मुलाबाळाला कपडे घ्या, यासाठी काय आम्हाला 3 जणांना बोलवलं नाही. तुमच्याशी बोलायला आलोय, तुमच्याशी संवाद साधायला आलोय. जे काही इथे जी मस्ती जे सुरू आहे ती मस्ती बंद झाली पाहिजे हे शेवटच्या वेळी सांगायला आलोय आणि धमकी पण द्यायला आलेलो आहे. म्हणून ज्यांना असं वाटत असेल ते कोणी आमच्या दिशेने दगड मारला तर आम्ही काय पळून जाणारे आहोत, तर त्यांचा गैरसमज आहे. ज्या दिशेने दगड मारला त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरात घुसून अशा जागी दगड घालू, परत शुक्रवारी धुंगडं वरती येणार नाही ह्याच्यातले आम्ही ठरलेले आहोत. परत गॅस सिलेंडर शुक्रवारी वरती येणार नाही याची काळजी आणि कॉन्ट्रॅक्ट आम्ही लोकांनी चांगला काय आमच्याकडे. म्हणून आमच्याकडे मस्ती नको. सरकार कोणाचं आहे, गृहमंत्री कोणाचे आहेत, तुम्ही जे ज्याला सलाम ठोकता तो कडवट हिंदुत्ववादी विचाराचा आहे हे विचार करून आम्हा लोकांना असे फोन करायचे. आम्ही काय त्याच्यातले नाही आहोत. सर्व धर्म समभाव हे मी या देशामध्ये मानत नाही. या देशामध्ये हा आमचा देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्या जणांना मोजलं जाणार. हे तुम्ही लोकांनी पहिलं बांधून घ्या. काय सर्व धर्म समभाव ऐकायचं नाही. ह्यांची जेव्हा नाटकं सुरू होतात, ह्यांच्या जेव्हा मोहरम आणि ईदच्या मिरवणुका निघतात तेव्हा ऐकायला मिळतं का सर्व धर्म समभाव? तेव्हा उभा तरी राहायला जागा मिळते का? तेव्हा डीजे 10 वाजता बंद होतो का? तेव्हा हे जे काय ढिंगाणा तुमच्या कर्मणामध्ये घालत असतील तेव्हा आपल्यातले काही पोलीस बांधव त्यांना बंद कर रे बाबा सांगण्याची हिंमत करतात का? मग ती हिंमत पहिला तलरकोना जाऊन दाखवा आणि मग आमच्या इथे येऊन सिंगमगिरी करा. आम्हाला लोकांना दाखवू नका. आम्ही त्याच्यातले नाही. कोणी मस्ती करत असेल ना मध्ये टाकून उगाच उतरवायला जे संधी देऊ नका. आम्ही तयारीमध्ये आलेलो आहे. जे आहे गप्पागार बसायचं आणि भाषण ऐकायचं, नाही तर घेऊन जाऊन मी माझ्याबरोबर. कळलं ना? त्याला पण कॅमेरा बाटच्या मागे पण सांगतोय नाटकं माझ्या इकडे नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत ना ते लाड आमच्या इथे सहन करायला आम्ही काय इथे सरकार म्हणून बसलेलो नाही. म्हणून जे काय आज जे तुमच्या कळमळामध्ये सुरू आहे चुकून अगर 1 इंच, 1 अर्धी इंच पूर्ण पण नाही म्हणजे महाराजांनी 1000 फूट तर मोठं बोलले, अर्धा इंच कुणीतरी मस्जिदीचा घेऊन दाखवा आणि घरी सुखरूप जाऊन दाखवा. मी काही हरतो. अर्धा इंच घेऊन दाखवा. तिथे आमच्या जमिनी पण घेतायत, त्याच्यावर हिरवी चादर पण चढवतायत, त्याच्यावर दर्गे पण बनवतायत आणि आम्ही काहीच करू शकत नाही. मला तर वाटलं आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मानणारा आपला देश आहे. आतापर्यंत तरी संविधान आपण मानतो ना. आणि मग संविधान अगर मानत असो तर मग हे तहसीलमध्ये बसलेले हे अधिकारी यांचा काय धर्मांतर झालाय का जे ते सगळे गाडी कुरवळत बसलेले आहेत तिकडे? तहसील हे जे काय तहसील कार्यालयातले असंख्य तुमचं मी करून दाखवतो. इथे चालणार नाही. सरकार कोणाचं आहे? हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. तुम्हाला काय त्या बिर्याणीवाल्यांना उत्तरं द्यायची नाही आहेत. जे काय मस्ती सुरू आहे त्याच्या सगळ्याचा हिशोब माझ्याकडे आहे. सगळी नावं आहेत. तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टी पदभार घेतल्यानंतर आतापर्यंत किती वाढली हेही माहिती आहे. तुमच्या घरातल्या वाड्यांना साड्या वाढदिवसाच्या निमित्ताने कशा भेटतात हेही माहिती माझ्याकडे आहे. सणासुदीच्या
या ईद आणि मोहरमच्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला बिर्याणी कशी दिली जाते हेही माहिती माझ्याकडे आहे. म्हणून उगाच हे लोकांचे लाड करत अगर तुम्ही बसलात तर गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे. जसा तसं उत्तर तर देऊ, आम्ही काय गप्प बसणार नाही. एक लक्षात घ्या, महाराजांनी बोलता बोलता सांगितलं, आपल्या मुलांना सांगत होते बाबा सांभाळून राहा. मी बोलतो तुम्ही सांभाळायचं नाही, हे आता त्यांना सांभाळून राहण्याचे दिवस आलेले ते लक्षात घ्या. आम्ही बसलोय प्रशासनामध्ये इथे, सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांची वर माझी तक्रार नाहीये, पण हे जे मोजके दोघं तिघ आहेत ना, यांची नावं माझ्याकडे आली आहेत. कोणी फोन केला तर उगाच माझ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर चुकीची केस टाकली ना तर तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणे घालीन आणि बाहेर जायला देणार नाही. लक्षात ठेव. उगाच लाड सहन करायसाठी बसलेला नाही आम्ही. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा लागू आहे, संविधान लागू आहे, आणि मोठे जे नारे दिले जातात ना, जय भीम जय मीम, या लोकांच्या जरा मला आवर्जून सांगायचं. बुद्धामुळे एक पुस्तक आणलंय तुम्हाला काही माहिती देण्यासाठी, जरा डोक्यात 4 गोष्टी गेल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लामवर पुस्तक लिहिलेलं आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, इस्लामच्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा आहे की ज्या देशात इस्लामिक राजवट नाही असा देश जर इस्लामिक कायदा आणि त्या देशाचा कायदा त्यांच्या विरोधात आला तर त्या देशाच्या कायद्यापेक्षा इस्लामिक कायदा वरचढ ठरेल. त्यावेळी ज्या दिवशी आपला संविधान हा इस्लामिक कायद्यांपेक्षा वरचढ ठरेल त्यावेळी मुसलमानांसाठी इस्लामिक कायद्याचे पालन करणे आणि त्या देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणे हे इस्लामानुसार न्याय ठरेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. खंड 8 पान क्रमांक 292. खंड 8 पान क्रमांक 292 मध्ये हे इस्लाम बद्दल लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जय भीम आणि जय मीम सांगणारे जे लोक आहेत त्याला मला विचारायचं आहे, आपण अगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अगर जगत असू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून अगर आमच्या देशामध्ये अगर आमची ओळख असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार अगर इस्लाम बद्दल असे असतील तर मग तुम्ही जय मीम जय भीम घोषणा देणार ते आजपासून महाराष्ट्र आणि देशामध्ये एकमेव चालणार शिवशक्ती आणि भीमशक्ती ही नारा तुम्ही देणार हे तुम्ही ठरवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार दिला आणि शिवराय छत्रपती शिवरायांमुळे आज आमचा श्वास आमच्यामध्ये आहे. आमच्या देशामध्ये जगायचं असेल तर एका बाजूला छत्रपती शिवरायांचं नाव घेणं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं, याशिवाय दुसरं आम्ही कोणाला मानणार नाही. हे एवढंच तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. उगाच आपल्या लोकांना टोप्या घालण्याचं काम चालू आहे, उगाच आपल्याबद्दल गैरसमज करायचा आणि काय काय सांगायचं आणि आपलं आयुष्य खराब करायचं. उरणच्या घटनेबद्दल महाराजांनी आणि तुम्ही काही दिवसापासून टीव्हीवर बघत असाल, आंबेडकरी समाजाची ती आपली तरुणी नाव यशस्वी त्या इकडच्या हिंदू समाजाला विचारलं की हिचं नाव अगर यशस्वी नाही यास्मीन असतं तर उरणचा हिंदू आतापर्यंत जिवंत राहिला असता का? ठेचून ठेचून मारून टाकला असता त्याला, एकही हिंदूला जिवंत ठेवला नसता. पण आज ती आमच्या आंबेडकरी समाजाची तरुणी आहे म्हणून तिची आज अशी अवस्था झालेली आहे. त्या जिहाळ्यानी प्रेमाच्या नावाने त्या बिचारा माझ्या बहिणीचं आयुष्य आज संपून टाकलेलं आहे.
आज तिच्या आई वडिलांकडे जेव्हा मी पाहतो, मी भेटायला गेलो त्यांनी मला एवढंच सांगितलं, नितेशजी त्या मुलाचं 3rd डिग्री होत असताना आम्हा लोकांना बघायचं आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे, त्याला फाशीवर तर चढवेलच, पण चुकून म्हणजे 1% समजून घ्या, अगर तो चुकून फाशीतून वाचला तर जेलच्या बाहेर नितेश राणे उभा आहे आणि त्याला तिथेच संपून टाकेन असा शब्द त्याच्या आई वडिलांना दिलेला आहे. आम्ही नाही सोडणार. एका चितावणी देण्याची भाषा नाही आहे, कोणाला धमकी देण्याची भाषा नाही आहे. अहो, आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे. हो, आमच्या समाजाच्या तरुणींना मारून टाकलं जात आहे. धारावीमध्ये काय झालं, काय चूक होती माझ्या त्या हिंदुत्ववादी भावाची, विश्व हिंदू परिषदसाठी काम करत होता, काय चूक होती हो त्याची? त्या भागात एका जमिनीवर, शासकीय जमिनीवर कोणीतरी मस्जिद उभी केली ह्या जिहाद्यांनी आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उचलला तर या भडव्यांनी एकत्र येऊन त्याला मारून टाकला. तेवढंच नाही ठेवलं, जे पोलीस आज त्यांच्या बाजूनी काही पोलीस अधिकारी बोलतात ना, त्यांच्यासाठी मी महत्वाची माहिती देतो. त्याची जेव्हा अंत्ययात्रा निघत होती धारावीमध्ये, त्या अंत्ययात्रेच्या वेळी या जिहादांनी फक्त हिंदू समाजावर दगड नाही मारला, तिकडच्या असलेल्या पोलीस बांधवांचे पण डोकी फोडून टाकलेले आहे. घ्या अजून त्यांची बाजू, दाढी कुरवाला अजून त्यांची. अहो, एक तुम्ही लक्षात ठेवा, त्यांच्या कुराणमध्ये काय लिहिलंय तुम्ही समजून घ्या. त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या अल्लाच्या शिवाय ते कोणालाही मानत नाही हे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. जेव्हा धर्माची भाषा येईल, धर्माची वेळ येईल की आपल्यामध्ये आणि धर्मामध्ये निवडायचंय, ते पहिल्या धर्माला निवडतील आणि आपल्याला संपून टाकतील असं त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं एक लक्षात ठेवा. तुम्हाला का विचारणार ते लोक, काय विचारणार ते ना? काय गोष्टी तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. आज आपल्या लोकांना त्यांना संपवायचं आहे, आज आपली जनसंख्या कमी करायची आहे आणि म्हणूनच हे लँड जिहाद आणि लव्ह जिहादचे प्रकार सुरू आहे. आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये, हा हिंदू राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये कुठला दुसरा विचार नाही. आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये 90% आपण हिंदू राहतो, 90%. आणि या 90% हिंदूमध्ये ह्याला अगर इथे इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल, या देशामध्ये अगर जिहाद्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांना हिंदूंची संख्या कमी करायला लागेल. तसं नियोजन ह्यांच्या लोकांचं आहे. गजवाय हिंद नावाचा एक ठराव हे लोकांनी केलेला आहे की त्या ठरावामध्ये हिंदूंची जनसंख्या कशी कमी करायची ह्याबद्दल त्या ठरावामध्ये सगळे काही निर्णय झालेले आहेत. आणि म्हणून हे चारी बाजूनी भडवे सुटलेले आहेत. एक काही लव्ह जिहादच्या नावाने आपल्याला संपवतोय, दुसरे लँड जिहादच्या नावाने संपवतोय आणि उर्वरित मग वक्फ बोर्डच्या नावाने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग हळूहळू आपली जनसंख्या कमी करायची आणि मग ह्या राष्ट्राला 2047ला इस्लाम राष्ट्र करून टाकायचा हे त्यांनी कोणी ठरवून ठेवलेला ठराव आहे त्या लोकांचा. जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही अतिरेकी संघटना आहे, त्या संघटनेचे काही कार्यकर्त्यांना जेव्हा पकडलं गेलं आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली की बाबांनी तुम्ही काय करू पाहताय, त्यांनी स्पष्ट त्या अधिकाऱ्यांच्या समोर सांगितलं की आम्हाला 2047ला हा भारत देश इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला जे काय शक्य आम्ही त्या सगळ्या गोष्टी करायसाठी तयार आहोत. मग मारण्यासाठी पण तयार आहोत आणि मरण्यासाठी पण तयार आहोत. पण आम्हाला इकडे ज्या मुसलमानांची जनसंख्या वाढवायची आहे. अगर हा त्यांचाच हेतू असेल तर मग ते तुमचे कसे होणार, तुमच्याबरोबर भाईचारा कसं करणार, तुमच्याबरोबर सर्व धर्म समभाव कसं होणार. ते निघताना कधीही आपल्या कुठल्याही देवाच्या समोर नतमस्तक होत असताना तुम्ही दिसताय, बघितलं आहे का? ते लोक मूर्ती पूजन मानत नाही.
ते लोक मूर्तींना नमस्कार करत नाहीत. फक्त नवरात्र असो किंवा आमच्या अन्य सणासुदीमध्ये आपल्या हिंदू मुलींना फसवायचं असेल लव्ह जिहादच्या नावाने तर मग नाव बदलतात. मग तो अकबरचा, मग तो आशिष होणार, त्या गरब्यामध्ये आतमध्ये जाणार आणि मग आपल्या हिंदू मुलीला फसवणार आणि तिचं आयुष्य खराब करणार. एवढेपर्यंत त्या लोकांना हिंदू पाहिजे असतात. म्हणून आमची तळमळ तुम्ही समजून घ्या. आम्हाला काय कोणाच्या विरोधात इथे येऊन वातावरण खराब करायचं नाहीये. पण ज्या देशामध्ये आपण राहतोय, जो देश अगर आपला राहणार नसेल, तो राज्य अगर आपला राहणार नसेल, तो करमाळ्यात अगर आपला राहणार नसेल, तर तेव्हा अगर तुम्ही तापून उठला नाहीत आणि आवाज उचलला नाही तर उद्या तुमच्या घरातली मंदिरं काढून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्ही हिंमत दाखवू शकणार नाही. कारण का आज तुम्ही हात दिली तर किमान 1 लाख रस्त्यावर येतील आणि काही वर्षानंतर अगर ह्यांचे असेच लव्ह जिहाद आणि लँड जिहाद प्रकार सुरू झाले तर तुम्ही एक दिवस जेव्हा हात द्याल तेव्हा फक्त 10 हिंदू राहतील आणि त्यांची संख्या 1 लाख झाली असेल. मग या विरुद्धात अगर तुम्ही आवाज उचलणार नसाल ना, मग ह्यापेक्षा ना स्वतःला मारूनच टाका, संपून टाका. सांगा बाबा मारा मला, आम्ही संपलेलो आहोत. आमच्या घरात येऊन लुटा, आमच्या बायका पोरांना मारून टाका, आम्ही काय करणार नाही, आम्ही शंड लोक आहोत. बंद करा शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होणं, बंद करा या भगवाच्या समोर जाऊन नतमस्तक होणं. अगर आपल्या धर्मासाठी अगर आपण जागे राहू शकलो नाही, आपल्या महाराजांसाठी अगर आपण जागे राहू शकलो नाही, तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हे पहिला जाऊन घरी जाऊन आरशामध्ये जाऊन विचारा. काय झालं त्या पडगा गाव, भिवंडीच्या जवळ एक पडगा गाव आहे. मुद्दाम उदाहरण देतो तुम्हाला, नाही तर तुम्हाला वाटतं हे महाराज असतील, आमचा सागर असेल, आम्हाला फावला वेळ आहे. रविवारी काय बायकोने मला घराच्या बाहेर काढलाय ना, चल फिरून ये कुठेतरी, चल आम्ही जरा करमाळ्याला जाऊन येतो. ह्याच्यासाठी आलो नाही तुमच्या इथे. ठाणे ग्रामीण पडगा नावाचं गाव आहे. पडगा महाराज पडगा गाव आहे, तुम्ही ऐकलं असेल. असं तुमच्या करमाळ्यासारखं गाव एक हे होतं, भाग होता. हे लोकांनी असेच लव्ह जिहाद लँड जिहाद सुरू केलं. अतिक्रमण वाढवत गेले. आज त्या पडगा गावामध्ये तुम्ही स्वतः जाऊन बघा, तिथे त्या गावामध्ये 99% मुसलमान समाज राहतो, 1% पण हिंदू राहिलेला नाही. असेच तुमच्यासारखे गाफील राहिले, तुमच्यासारखे अन्याय होत असताना गप्प राहिले, तुमच्यासारखे मारले गेले, तुमच्यासारखे त्याला हकलवलं गेलं, पण कोण काय बोललं नाही. आज त्या पडगा गावाचं नाव बदलून त्या गावाचं नाव अल शाम करून टाकलेलं. अल शाम हे आपल्या महाराष्ट्रातल्या ठाणे ग्रामीण मधल्या पडगा गावाबद्दल तुम्हाला सांगतोय. तुम्हाला अगर माझ्यावर विश्वास नसेल, तुम्हाला वाटत असेल मी उगाच तुम्हाला कोणा पेटवण्याचा प्रयत्न करतोय, तर स्वतः गाडी काढून उद्या जावा आणि पडगा गावामध्ये जाऊन उभे राहा आणि बघा तिकडली परिस्थिती काय. त्यांची एवढी हिंमत नंतर झाली, आमच्या पोलीस बांधवांना कधी जाऊन विचारा. यांची एवढी हिंमत झाली की अल कायदा आणि सिरिया सारखे ऍक्टिव्हिटी सगळ्या कारवाया त्या अल शाम आणि त्या पडगा गावामधून सुरू झालेल्या होत्या. आपला केंद्र सरकार, आपले अमित भाई असतील, आमचे नरेंद्र मोदी साहेब असतील, इथे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे आज जागृत झाले ना, म्हणून तो पडगा गाव वाचला आणि म्हणून त्यांचे सगळ्यांना आज अटक केलाय आणि ते सगळ्या गोष्टी थांबवल्या गेल्या. बांधवांनो, हे तुम्हाला मी का सांगतोय, हे नजरेसमोर होणारा घटना आहे. कितींदा मी पोलीस बांधवांना सांगतो, हा मी पण एक आमदार आहे, माझ्या नावावर पण पद आहे. तसं तुमच्या अंगावर युनिफॉर्म आहे ना, माझ्या अंगावर पण पद आहे. पण ह्या पदाच्या अगोदर ना नितेश राणे एक हिंदू आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त 5-5 वर्षासाठी मला हे पद दिलं जातं. पण जेव्हा माझा अंत्यसंस्कार होईल ना, लोक बोलतील बघ एक आज हिंदू गेलाय आणि त्यासाठी माझ्याकडे तिथे येतील. आमदार म्हणून तिथे येणार नाही, आमदार म्हणून येणार नाही. म्हणून पहिलं कुठलंही तुमच्यावर पोलीस बांधवांना मला विनंती करायची आहे, घटना बघा. अहो भिवंडीला मोर्चा हे लोकांचा निघाला रजा अकॅडमीचा, तेव्हा आपले 3 पोलीस बांधवांना हे लोकांनी मारून टाकलं. तसंच मुंबईच्या आझाद मैदानला
हे लोकांनी मोर्चा काढला, तुम्ही लोकांनी ऐकलं असेल काही वर्ष अगोदर. तिथे आपल्या आमच्या पोलीस माता भगिनींच्या अंगावर हे लोक चालून गेले, कपडे फाडले. हे असे नालायक भडवे हे लोकांना आपण मदत करायची का, हे आपण लोकांनी विचार करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. अहो इथे तर मला आश्चर्य वाटतं, तिथे आमचे नरेंद्र मोदी साहेब तिथे जिंकून आले, तर इकडल्या आमच्या एका हिंदू तरुणाने फटाके लावले, तर ह्या लोकांनी त्यांना चोपण्याची हिंमत केली. आणि त्या लोकांच्या तगड्या अजूनपर्यंत साबूत आहे, आपण काहीच केलं नाही. तेच आपल्या घरातला भाऊ असता तरी पण चाललं असतं का? म्हणजे ह्यांची आज एवढी हिंमत झाली आहे की पाकिस्तानमध्ये जशी हिंदूंची अवस्था आहे तशी आज भारतामध्ये हिंदूंची अवस्था होईल का अशी भीती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानमधला हिंदू ना स्वतःच्या घराची पूजा करू शकतो, त्याला स्पष्ट त्या हिंदूला सांगितलंय तुला पाकिस्तानमध्ये राहायचं असेल तर या तर तुला धर्मांतर करायला लागेल, या तर तुला आम्ही मारून टाकणार, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि तीच अवस्था तुम्हाला ह्या देशामध्ये करायची आहे का? मग याबद्दल करमाळ्याच्या माझ्या सगळ्या हिंदू बांधवांनी विचार करायला हवा. कशाला तुम्ही चिंता करता? आम्ही हाव तिथे बसलेलो. तुम्ही फक्त एकदा कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असाल, तुम्ही एकदा फक्त जसाच तसं उत्तर देऊन बघा, तुम्हाला सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी या नितेश राणेची असेल. हा शब्द तुम्हाला इथे जाऊन जातो. कोण काय तुम्हाला करणार नाही. तुमच्यावर अन्याय होत असेल, हिंदूंवर अन्याय होत असेल तर हे सरकार तुमचं आहे. बसलेले मुख्यमंत्री, बसलेले उपमुख्यमंत्री हे तुमच्या विचाराचे आहेत, लक्षात घ्या. हे दाढी कुरवणाऱ्यावाल्यांचे नाही आहेत, हे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यावाल्यांचे नाही आहेत, आणि हे पाकिस्तान झेंडे भडकावणारे तर निश्चित नाही आहेत. म्हणून मी इकडच्या हिंदूंना मी सांगून जातो, बांधवांनो गप्प बसायला शिकू नका. आम्ही जे आज इथे आलोय ते काय नुसतं सभा घेण्यासाठी मी आलेलो नाही, तुम्हाला सांगायला आलेलो आहे. ते आजपासून सुरू व्हायचं. आमच्या धारावीमध्ये एका अरविंदला अगर त्यांनी मारलं तर आम्ही लोकांनी यावेळी ठरवलंय तुम्ही आमच्या एकाला माराल तर तुमचे किमान 2 आम्ही कमी करणार, किमान 2. आम्ही नाही गप्प बसणार. कायद्याचं काम करेल, पण आम्हाला मारून टाकण्याची हिंमत आलेली आहे. आम्हाला जिवंत न ठेवण्याचा यांचा अगर कार्यक्रम असेल तर आम्ही पण काय शंड नाही आहोत. आमच्या धर्मामध्ये पण धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलण्याची परवानगी आहे. आणि आमच्या महाराजांच्या पुतळ्याची वर तुम्ही विटंबना करताय. तुमच्या गांडीत एवढी दम आहे ना, तर आता मी इथे उभा आहे करून दाखवा, आणि मग घरी जाऊन दाखवा, परत घरी जाऊन दाखवा. नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी तुम्हाला ओळखलं नाही ना तर नावाचं नितेश राणे नाही. तर ह्यांच्या काय एक नसतातच, 1 ते 7 4 फ्री असतेच. म्हणून बाबांनो सांगतो, त्या लाडली बहीण योजनेवर लक्ष ठेवा. कोण लाभार्थी होत आहेत हे लक्ष ठेवा. जास्त ह्यांच्याच लाभार्थी वाढतायत, यांच्याच लोक जास्त लाभ घेत आहेत. म्हणून या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवा. म्हणून इकडच्या तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सांगेन, यापुढे कुठल्याही जिहादाला तुम्ही लँड जिहादसाठी अगर मदत केली तर परत तुम्हाला फोन करत बसणार नाही. आणि मग अशा जागी पोस्टिंग देईन ना की परत नवऱ्याला आणि बायकोला फोन पण तिथून लागणार नाही, एवढी काळजी मी निश्चितपणे केली. कुठलाही कोणालाही मदत तिथे झाली हे मला कळलं तर मग माझा फोन आलाच समजा तुम्हाला, आणि मग पुढचं आवरू. आणि मग जे काय आता जे तुम्ही कारवाई सुरू केल्या आहेत ना, तुमच्या करमाळ्यामध्ये जेवढे अनधिकृत अतिक्रमण आहेत, मी इकडच्या प्रशासनाला सांगेन, जेवढे पोलीस आज आमच्या सभेसाठी लागले आहेत ना, त्या दिवशी कायदा सुव्यवस्था झाली पाहिजे. तर पण प्रत्येक अतिक्रमण तुमच्या करमाळ्यातून निघालच पाहिजे, नाहीतर एक दिवस मी बुलडोजर घेऊन येईन आणि सगळं साफ करून जाईन आणि तुम्ही काही करू शकणार नाही, कोणच काय करू शकणार नाही. आम्ही तुम्हाला वेळ देतोय, पण जास्त अगर आमच्या संयमाची अगर तुम्ही परीक्षा बघितली तर आम्ही पण काय गप्प बसणाऱ्यापैकी नाही. म्हणून ह्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या मागची कारण आहेत. महाराज बोलले, आमच्या सागर बोलला आणि मी बोल. आता यानंतर पण अगर ह्या करमाळ्यातला हिंदू अगर अंगावर अगर
अंगावर येणारं आव्हान त्या तुम्हाला अंगावर कोण चालून येत असेल आणि तुम्ही झेलत असाल तर मग आम्हाला सांगू नका, आम्ही आहोत तुमच्या बाजूला. तुम्ही जो येणार अंगावर जो पण जिहादी आहे त्याला तुम्ही ठणकावून सांगा का हा राज्य माझं आहे आणि माझा देश माझा आहे. तुला ही गुर्मी दाखवायची आहे ना तर निघून जा पाकिस्तानमध्ये आणि ती नाटकं तिथे चालू ठेव, आमच्या इथे मस्ती करायची नाही. म्हणून या निमित्ताने या सगळ्या लोकांच्या या प्रसंगाच्या निमित्ताने आज ही सभा घेण्याचं आमचं उद्दिष्ट एवढं होतं. भाषणं द्यायची नव्हती, पण इशारा आणि संदेश जो द्यायचा होता की आमच्या पाठ फिरल्यावर माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाला कोणीही काही त्रास दिला तर माझी गाडी रिव्हर्स गिअर मध्ये येईल आणि मग इथे थांबून जो तमाशा होईल ना कोणालाच सहन होणार नाही, हे परत सांगतो मी. म्हणून परत एकदा आमच्या इकडच्या आयोजकांना ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि एकदा होऊन दे जय श्रीराम. बोला जय श्रीराम, बोला जय श्रीराम. शिवशक्ती भीमशक्ती, शिवशक्ती भीमशक्ती, शिवशक्ती. तुमच्या आली, तुमच्या आली, तुमच्या आली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.